आज 5 डिसेंबर 2025 आपण BMS, BHMS, BUMS हा जो ग्रुप बी आयुषचा तर त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काल आपल्या स्टे वॅकन्सी राऊंडची एक सिलेक्शन लिस्ट आली. यानंतर 8 तारखेला परत एक सिलेक्शन लिस्ट येणार आहे. पण जर आपण मागच्या राऊंडचा विचार केला तर या राऊंडवर कट ऑफवर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट झालेला नाही. तुम्ही कुठलीही कॅटेगरी सर्च करून बघा, ST की जी सर्वात कमी कट ऑफ जाणारी कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा जास्त खाली आलेला नाही. आता विषय असा आहे की सीट्सच कमी होत्या तर त्यामुळं कट ऑफ हा खाली आलेला आपल्याला दिसत नाही. कारण जर आपण सीट मॅट्रिक्स बघितलं तर सीट्स किंवा मग नवीन येणारे कॉलेजेस कुठलाच जास्त यामध्ये फरक नव्हता. तर त्यामुळं असं झालं. पण आता फ्युचर प्लॅन काय असावा, कारण आता 10 डिसेंबर ही आपली कट ऑफ डेट आहे ऍडमिशनची. हा काय प्रकार असतो तर सर्वांना माहिती आहे की या डेटच्या नंतर कुठल्याही स्टेटमध्ये आपली BMS किंवा BHMS ची ऍडमिशन होऊ शकत नसते. जर शेड्यूल एक्सटेंड झालं, एक्सटेन्शन जर मिळालं समजा, तर एखाद्या वेळेस चान्स मिळू शकतो आणि त्यासाठी एक्सटेन्शन देण्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी झाला तर त्या डेटला एक्सटेन्शन मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतील. पण आता आज जर पाहिला आपण तर आजची 5 डिसेंबर आहे आणि फक्त एक 5-6 दिवस आपल्या हाताशी आहे. जर तुम्ही MP चं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर MP ला तुम्हाला आता ऍडमिशनसाठी जर तुम्ही विचार केला, तुम्ही जर का खूप कमी स्कोरवाले 270च्या आतमध्ये आहे तुम्ही, तर नक्कीच तुम्ही आता अदर स्टेटचा विचार करायला पाहिजे. कारण चॉईस फिलिंग परत होणार नाहीत. जे कॉलेज तुम्ही टाकलेत तर तेच आता पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. 8 तारखेची सिलेक्शन लिस्ट त्यावरच येणार आहे. तुम्ही जर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याचा विचार करा. तुमच्याकडे तमिळनाडू हे ऑप्शन मी तुम्हाला दिलेलं होतं. तिकडचे जर रजिस्ट्रेशन सुरू झाले तर नक्कीच त्यासाठी परत एकदा आपण प्रयत्न करूया. कारण काही सीट्स तिकडच्या पण वॅकंट आहे. 2,75,000 पर इयर विथ हॉस्टेल मेस तुमची ऍडमिशन होऊ शकते तिकडं. 5 वर्षाचं हे फी स्ट्रक्चर असतं. कर्नाटकमध्ये सुद्धा बऱ्याचशा सीट्स वॅकंट आहेत. पण आता गरजेचं आहे की तुमचं रजिस्ट्रेशन आहे का. तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर नक्कीच कमी पॅकेजमध्ये सुद्धा तिकडं अजूनही ऍडमिशन होतात. पण कमी म्हणजे काय की 10 लाख, 12 लाख, 13 लाख असं कमी पॅकेज नाही. कारण ते दिवस अजून आलेले नाही. सीट जरी वॅकंट असल्या तरी सुद्धा कॉलेजवाल्यांनी पॅकेजेस कमी केलेले नाहीत. तुम्हाला किमान 14 लाखाची तयारी ठेवायची पूर्ण कोर्सची आणि हे पैसे पर इयर द्यावे लागतात. फर्स्ट इयरला साधारण तुम्हाला कर्नाटकमध्ये 5 ते 5.5 लाखाचं बजेट घेऊन जावं लागणार आणि नंतर मग राहिलेले पर इयर. MP साईडला सुद्धा साधारण एक 15 लाख बजेटमध्ये तुमचं ऍडमिशन भोपाळ सारख्या ठिकाणी पण होऊ शकतं. पण त्यासाठी गरजेचं होतं की रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या दोन्ही गोष्टी जर तुमच्या असतील तर नक्की तुम्ही MP पण BMS विचार करू शकता. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जर आम्हाला MP BMS किंवा कर्नाटक BMS, तमिळनाडू BMS तुमचं जे पण स्टेटमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यानुसार जर व्हॉट्सअप मेसेज केला तर नक्कीच तुम्हाला काही ना काही रिप्लाय येऊन एखादा नंबर शेअर करण्यात येईल की ज्यांच्यासोबत तुम्ही बोला आणि पुढचं डिसिजन खूप काळजीपूर्वक घ्या. कारण हे शेवटचे दिवस आहे. आपणही कुठं अडकायला नको, कुठं आपले पैसे फसायला नको. कारण एकदा जर का आपण अडकलो तर त्या ट्रॅपमधून बाहेर पडणं खूप अवघड जातं. तर त्यामुळे तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः जरी घेत असाल तर खूप काळजीपूर्वक घ्या. आणि आता दुसरं कुठलंही ऑप्शन नाही. म्हणजे तुमचा स्कोर जर कमी असेल तर आउट ऑफ स्टेट जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल का तर त्या संदर्भात जर नोटीस आली तर नक्कीच एक अपडेटेड व्हिडिओ आपण जिजाऊ अकॅडमीवर बनवूया. त्यानुसार मग पुढचं काय शेड्यूल येईल तर ते मी तुम्हाला सांगणार. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.